उमेदवार मिळालेले आहेत आणि आमचे सर्व ठिकाणी उमेदवार उभे आहेत. समन्वय वालों को सिर्फ इशारा बाकी है. आमचे सगळे उमेदवार 78 ठिकाणी उभे आहेत. सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधील आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाताचा पंजा आणि तुतारी हे दोन्ही चिन्ह घेऊन आम्ही चारही उमेदवारांचा प्रचारचा शुभारंभ आज मी सांगली जिल्ह्याचे खासदार विशालजी पाटील आणि राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संजयजी बजाज, काँग्रेसचे अध्यक्ष आणि इथले उमेदवार राजेजी नाईक, या सगळ्यांना घेऊन आम्ही केलेला मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज काँग्रेस राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झालेले. हा उत्साह पाहून मला खात्री आहे की खनबाग आणि हा संपूर्ण परिसर नेहमीच काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून राहिलेला आहे. या प्रभागातून 16 नंबरमध्ये चारी उमेदवार मोठ्या संख्येने मताधिक्य निवडून येतील आम्हाला विश्वास. राष्ट्रवादीचे चिंधी सेन असेल, दोन्ही गट म्हणतात की सत्तेच्या आमच्या घरातून सत्ता आम्हाला घेतल्याशिवाय होणार नाही. अरे ह्यांच्यात महाराष्ट्रभर हा नुसतं वाद आहे आणि महायुतीमध्ये किती नेत्यांचा किती टोकाला वाद चालला आहे हे आपण सगळे महाराष्ट्रातले लोक पाहताय. एकाने म्हणायचं आमच्या नेत्याकडे तिजोरी, एकाने नेत्यांनी म्हणायचं कार्यकर्त्यांनी आमच्या नेत्याकडे तिजोरीची चावी, एकाने म्हणायचं आमच्या नेत्याकडे बँक आहे. अरे पण ह्या लोकांना कळलं पाहिजे की बँकेत जो पैसा आहे हा महाराष्ट्रातल्या गोरगरिबाचा आणि ह्या कुणाच्या ह्यांच्या मालकीचा नाही. आणि अशा सर्वसामान्य लोकांच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाचा लूट जर हे राजकारणाच्या पोटी महायुतीतले तिन्ही पक्ष करणार असेल तर महाराष्ट्राची जनता पूर्ण येणार नाही. मुख्यमंत्री आले आश्वासनात काय नाही, चांगलं आहे ना. पण मग 2.5 वर्ष काय हा प्रश्न आहे. खासदार भाजपचे होते, त्या ठिकाणी आमदार भाजपचे आहेत, सत्ता भाजपची आहे. त्या ठिकाणी हे काय ते काल बोलून गेले हेच ते 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये करू शकले असते. का केलं नाही ह्याचा विचार लोक निश्चितपणे सांगली शहरात करतील. सांगली शहराचे मतदार हे सुज्ञ आहेत आणि लोकांना लक्षात येतं निवडणुकीच्या तोंडावर नुसतं हे आश्वासनाचा पाऊस त्यांनी पाडलेला आहे. सांगलीच्या पदरात पाडून घेण्यासाठी धमक लागते राजकारणाची आणि ती काँग्रेस राष्ट्रवादीचे आमचे नगरसेवक धमक देऊन त्या ठिकाणी आम्ही विकासाचा जे काय आता रखडलेली कामं आहेत महानगरपालिकेत अनेक वर्ष जे काय प्रशासकाच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला सत्ताधारी पक्षाने. हा विषय आहे आणि सांगलीचं एक भव्य विकासाचं स्वरूप येणाऱ्या 2 दिवसात आम्ही जाहीर करतो. तो अजेंडा घेऊन भाजपनं काल मुख्यमंत्र्यांनी बोलले की भाजपने सर्व ठिकाणी उमेदवार उभा केले पण महाविकास आघाडीला त्यांना उमेदवार देखील मिळाले नाही. उमेदवार मिळालेले आहेत आणि आमचे सर्व ठिकाणी उमेदवार उभे आहेत. समन्वय वालों को सिर्फ इशारा बाकी है. आमचे सगळे उमेदवार 78 ठिकाणी उभे.